गावगाडा ते राजवाडा ही अनोखी वैचारिक लढाई आता चालू झालेली आहे। गावगाड्यातील बहुतांश तरुण हे शेतकरी नेते रविकांतजी तुपकर यांचे हात बळकट करत आहेत। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून ही अनोखी वैचारिक लढाई। राजवाडा विरुद्ध गाववाडा। रविकांत तुपकरांना येत्या 2024च्या लोकसभेत निवडून देऊन त्यांना दिल्ली दरबारी पाठवणारच हा गाववाड्यातील तरुणाबांड पोरांचा निर्धार पक्का झालेला आहे। आज बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचा शेतकऱ्यांचा व तरुणांचा एकमेव पाठिंबा मिळवलेले लोकनेते रविकांत भाऊ तुपकर यांची विजयी घोडदौड मात्र सुरू झालेली आहे। मेखर तालुक्यातील उकळी सुकळी येथे काल दिनांक 14 जानेवारी 2024ला रविकांत भाऊ तुपकर यांची जाहीर सभा झाली होती। या सभेमध्ये शेतकऱ्यांना संबोधित करताना रविकांतजी तुपकर म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे आंदोलन आतापर्यंत केले। सोयाबीन व कापूस यांच्या भाववाढीसाठी सरकारची वारंवार सुद्धा चर्चा केली, परंतु सरकारने आंधळ्या बहिऱ्यांचे सोंग घेत शेतकऱ्यांच्या पदरात आतापर्यंत काहीच दिले नाही। कोणत्याही प्रकारचे हमीभाव देण्यात आले नाही। सरकारमध्ये बसलेले आमदार खासदार हे फक्त एक दुसऱ्यांना शिवीगाळ करण्यात व्यस्त आहेत। विदर्भात नागपूर या ठिकाणी झालेल्या अधिवेशनात एकही आमदार व खासदार यांनी लक्षवेधीमध्ये सोयाबीन व कापूस यावर कोणतीही चर्चा केलेली नाही। विदर्भात मुख्य पीक सोयाबीन असून त्यांच्यावर चर्चा झालीच नाही। त्यामुळे आता गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या मुलांना तरुणांना घेऊन येत्या 19 तारखेला मलकापूर रेल्वे स्टेशन येथून जाणाऱ्या सर्वच रेल्वे लाईन गाड्या ह्या त्या बंद करणार आहोत, अशा प्रकारचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे। प्रल्हाद खोडके, मेखर तालुका प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य। नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र लाईव्ह। आज मेघर तालुक्यामधील सुकळी या गावी माननीय रविकांत तुपकर हे येथे आलेले असून गावगाडा विरुद्ध राजवाडा या विषयावर संबोधन करून गाव शेतकऱ्याच्या सोयाबीन व कापूस या हमी भावासाठी त्यांनी एक मोठा लढा उभारलेला आहे आणि त्या लढ्यामध्ये जर सरकारने त्यांचे लक्ष केंद्रित केले नाही तर येत्या 19 तारखेला जळगाव येथे जाऊन ते रेल्वे रोको आंदोलन करणार आहे। गावगाडा विरुद्ध राजवाडा मुख्य उद्देश असं आहे की गावगाड्यातला सामान्य शेतकरी मजूर, गावगाड्यातला सामान्य माणूस आज आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे। सरकारने सोयाबीन कापसाला भाव दिला नाही, मजूर पण असुरक्षित आहे, मजूर लोक गावं सोडून निघालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी पुढारी आणि नेते मंडळी मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात बोलायला तयार नाहीत। सरकारने गावगाडा उद्ध्वस्त करण्याची सुपारी घेतलेली आहे, अशी परिस्थिती आहे। म्हणजे शहरं फुलायला लागलेली आहे, पुढाऱ्यांचं मालामाल झालेल्या पैशाने आणि गावगाड्यातले लोक उद्ध्वस्त झालेले आहेत। हा गावगाडा वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं या राजकीय दहशतीच्या विरोधातली लढाई होणार आहे। यांच्या राजकीय गड्या आणि वतनदाऱ्या उद्ध्वस्त करणे हे आमच्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं आता कर्तव्य आहे। येणाऱ्या काळातली लढाई ती गावगाडा जिंकल्याशिवाय राहणार नाही, याच्यावर आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे। येणाऱ्या 19 तारखेला आपण जे आंदोलन ठरवलेलं आहे हे याच्यावर आपण 100% सरकारने आम्हाला दिलेले आश्वासनं पाळली नाहीत। सोयाबीन कापसाला भाव दिला नाही, आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला नाही। त्यामुळे आता पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांची पोरं, आमचा संयम तुटलेला आहे। आम्ही 18 जानेवारीपर्यंत वाट बघू, नाहीतर 19 तारखेला सकाळी 6 वाजता मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवरून गुजरात त्याच्यानंतर दिल्ली मुंबईकडे जाणारा रेल्वे आम्ही अडवणार आहोत। त्याच्याशिवाय यांना जाग येणार नाही। आंदोलन करणं, सत्याग्रह करणं हा आमचा अधिकार आहे। जर आम्हाला तुम्ही मरणाच्या खाईत लोटणार असाल तर आम्ही एकही रेल्वे मलकापूरच्या स्टेशनवरून दिल्ली मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाऊ देणार नाही। आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा परिणामाला सामोरं जायची तयारी ठेवा। जो मेखर मध्ये सोयाबीन कापूसची लढाई गेल्या 2-3 महिन्यापासून रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे आणि या लढाईचं आज इथून एक घोषणा आम्ही सोयाबीन कापूस आणि पीक विमा या संदर्भात मलकापूरला 19 तारखेचा इशारा आज मेखर तालुक्यातून या सभेतून रविकांत तुपकर साहेबांनी दिलेला आहे। आणि आता परिवर्तन आणि शेतकऱ्याची लढाई हे दोन्ही विषय घेऊन आता संपूर्ण जिल्हाभर आम्ही रान उठवणार आहे आणि